नमस्कार, शुभप्रभात. सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आता गजानन आश्रममधून आपण ओंकारेश्वरसाठी निघत आहोत. आणि गारवा आहे, एवढा नाही पण आहे. नाही नाही, लेफ्टला अशी काय. सूर्यभगवानाचं दर्शन घ्या. सुप्रभात. एवढी गर्दी दिसत नाहीये, आता भरपूर लोक असतात. रस्त्याची साफसफाई चालू आहे बघा. शिवम भोजनालय, बिलकुल गर्दी नाहीये. ते बघा लिहिलंय दुर्लभ दर्शन केंद्र 100 मीटर फ्री डेमो उपलब्ध आहे. अच्छा, त्या मला वाटतं VR गिअरनी करतात ना, त्याचं हे. आणि नंदी महाराज, नर्मदे हर. नंदी महाराज नर्मदे हर. ब्राह्मण भोजनालय. अजून दुकानं देखील पूर्णपणे उघडलेली नाही आहेत. गर्भगृहाला जाणारा मार्ग. सुंदर असे छोटे छोटे आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट आहेत. खाली बघा, एकाने इकडे आणलेलं ते हॉटेल बुकिंगसाठी. ह्या साईडलाच कुठेतरी होतं लेफ्टला. मी बोललो नको, तिकडे असं वरती चढून जायचं होतं. पण मैया कृपाने गजानन आश्रममध्ये राहण्याची व्यवस्था झाली. मैयानीच केली ती. आपण काही करत नसतो, सगळं मैया आधीच प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. फक्त आपण चिंता करतो, हे होईल की नाही, ते होईल की नाही. गो मैया. आपल्याला इकडे उजव्या हाताला वळायचं आहे. इथून तुम्हाला सुंदर असं मैयाचं दर्शन होईल. हा झुला पूल आहे. लास्ट टाइम आम्ही परिक्रमा करून आलेलो, नर्मदे हर. लास्ट टाइम परिक्रमा करून आलेलो तेव्हा त्या झुला पुलाचं काम चालू होतं. आणि परिक्रमा जेव्हा उचललेली तेव्हा हा पूल चालू होता. हे बघा, मैयाचं दर्शन घ्या. सुंदर अशी मैया, प्रेमळ मैया. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. रेडी मिलता है, कल पैसे देने का. चलो रिटर्न रेडी मिल जाएगा आपको. पैसा ऑप्शन दे रहा है. कैसा आनंद लेना, 30 रुपये पर निकालना. अच्छा, राम झुला आहे ना. अच्छा, आपण कधी विचारलं नव्हतं. झुला पुलच करत होतो. हा, गुजरातचं पूलचं जेव्हा प्रॉब्लेम झालेला ना, झुला पूलचं, तेव्हा इकडे ऑन द स्पॉट बंद करून नवीन परत हे करून घेतलेलं ना काम. नाही, ते माहिती आहे राम झुला. म्हणजे आपण माहिती बरं तेव्हा होतं. आणि नंतर हा, नर्मदे हर, नर्मदे हर. किती सुंदर वाटते बघा मैयाचं जल. जय श्रीराम, जय बजरंगबली. ओम नमः शिवाय. नंदी महाराज नर्मदे हर, नर्मदे हर. नंदी महाराज काय आहे? आर्यन आला, हनुमान दादाजी ना फुल चढे. जाओ, याला पण हे माती
ओंकारेश्वरांचं दर्शन झालेलं आहे, पण आतमध्ये आम्ही कॅमेरा चालू केला नाही, तर तुम्ही बाहेरून मंदिराचं दर्शन घ्या. आणि इथून स्क्रीनवरती सुद्धा दिसते बघा तुम्हाला. आणि इकडे उजवीकडे राजा मांधाता यांची गादी आहे, ज्या मांधाता पर्वताची आपण परिक्रमा करतो. आता आपण ओंकारेश्वर यांचं दर्शन घेतलं आहे, तर आता आपण मांधाता पर्वताची परिक्रमा करायला निघत आहोत. ते तुम्हाला जर शिवलिंग वगैरे बघा, नर्मदेश्वर शिवलिंग आहेत भरपूर वेगवेगळ्या सायझेसचे आहेत, त्यांची कॉस्ट पण खूप वेगवेगळी असते. छोटे मोठे सगळ्या प्रकारचे शिवलिंग तुम्हाला मिळतील. ते आपण जे मंदिरात ठेवतो ते मोठे असे मोठे शिवलिंग आहेत. आणि हे पंचधातू पित्तळेचे वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भरपूर असे मिळतील. हत्ती आहेत, परत श्री विष्णू भगवान, गाय वगैरे सगळे असे पितळेच्या मूर्त्या आहेत छोट्या छोट्या. तेच बोललो, बजरंगबली नाही दिसत इथे. बजरंगबली आहेत ना तिकडे वरती बजरंगबली बघा. इथून मैयाचं पाणी वरती यायचं असं सांगितलेलं एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं. आणि ही मूर्ती बघा किती पुरातन आहे. ही शंकराचार्यांची गुफा आहे असं. इकडे बघा किती पुरातन अशा मूर्त्या आहेत. आणि ते शंकराचार्यांची पण मूर्ती आहे. आणि तो प्रसंग वर्णित केलेले सुद्धा इथे एक मूर्ती बनवलेली आहे. जय श्री राम, जय बजरंगबली. ते वरती यायचा मार्ग आहे, आपल्याला माहिती नाही काय आहे ते. वरच्या बाजूला एक मार्ग जातोय, तो कुठे जातोय मला माहिती नाही. कोणाला माहित असेल तर सांगा, पण तो बंद करून ठेवलाय. ह्या बाजूने आपण वरती आलो. इकडे बघा, इकडे पण एक गुफा आहे, जाण्याचा मार्ग आहे. सुंदर असं दर्शन झालंय शंकराचार्यांच्या गुफेचं. आता आपण मांधाता परिक्रमा जो पद आहे त्याच्यावर आलेलो आहोत. अरे नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बकरी बघा कशी वरती चढून बघते वरती. हो हो आहे ना तिकडे मध्ये. यांचा नाश्ता चालू आहे आणि आमचा बाकी आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. अरे आणि बघा मस्ती करतात बघा, खेळतात ते. आता मांधाता परिक्रमा आपली चालू झाली आहे, कारण लवकर केली तर ऊन कमी असेल तर परिक्रमा करताना काही तसा त्रास होणार नाही. पण आता आपण परिक्रमेत नाही आहोत ॲक्च्युअल, कारण तेव्हा एवढी सवय होते आणि माझ्या एवढी ताकद देते की काही त्रास होत नाही परिक्रमा करताना.
नर्मदे हर. बहुतेक इथे आपल्याला चहा वगैरे मिळेल. आहे वाटतं चहा इकडे. चाय मुझे लगा आप खा रहे हो तो हम लोग के जैसे बाहर घूमने आए हो, इसलिए मैं थोड़ी चूप हो गई. बोले डांट देंगे. मैयाचं दर्शन घ्या परत. सुंदर अशी मैया. आणि मांदा पत्ता परिक्रमा तुम्ही अशा ह्या बोटीतनं पण करू शकता. त्याचाही आनंद तुम्ही घेऊ शकता. जवळजवळ 1-2-2.5 तास लागतात मांदाचा परिक्रमा करायला. आणि सुंदर असं दर्शन. आणि ते आम्ही चहा प्यायला थांबलोय. हा तो दुसरा पूल आहे. आम्ही जेव्हा तो पूल जेव्हा खराब झालेला त्याच्यानंतर ह्या पुलावरनं रहदारी चालू होती जायची यायची. तर आम्ही जेव्हा परिक्रमा कंप्लीट करून आलो त्याच्यानंतर आम्हीच कन्फ्यूज झालो. पण ह्या पुलाने आम्ही आलोच नव्हतो की कसं जायचं काय जायचं. खूप फिरत तिकडून यावं लागलं. खूप दमछाक झालेली. चला आपण चहा पिऊन घेऊया आता. आणि मैया इकडे चाय बनवते. और एक ये आलू वडा. आणि ते लिंबू सरबत वगैरे पण आहे. आणि ते जाताना वरती इथेच बसते. आतमध्ये बसायचंय. हा आतमध्ये बसते. आतमध्ये बसूया मस्त. आणि ते मडका आहे थंड पाणी पिण्यासाठी. ह्या मडक्यामध्ये पाणी एकदम थंड राहतं. आम्हाला खूप अनुभव यायचा की आम्ही परिक्रमा मार्गात असताना जशी काळी मटकी असतात त्याच्यामध्ये खूप गार पाणी राहतं. आणि आर्यन एन्जॉय करतोय परिक्रमा मांदाताची. म्हणजे आता सुरुवात झाली आहे. त्याचं खूप छान त्याला उज्जैनला छान दर्शन झालं. इथे ओंकारेश्वरांचं पण छान भोलेनाथाचं दर्शन झालं आम्हाला. घाई झाली नाही कारण गर्दी नव्हती. त्यामुळे एवढी घाई करावी लागली नाही. आरामात दर्शन झालं. जल पण आरामात चढवायला मिळालं. चला मांदाता परिक्रमा सुरू आहे आपली. आणि वानर महाराज यांच्याकडे जास्त स्टेअर करायचं नाही. मग त्यांना राग येतं. शेपटी बघा एवढी मोठी आहे त्याची. डायरेक्ट अंगावर जम्प करतात ते. वरती बघा झाडावरती भरपूर वानर आहेत. आता वाजले आहेत 8:46. 8:45 झालेले आहेत. ओंकार मठ लागलेलं आहे आपल्याला. आणि हे बोटीने परिक्रमा करतात आहे. त्याला विचारलं तर एका माणसाचे 300 रुपीज सांगितले त्यांनी. बोटीने करायचे. मला वाटतं बार्गेन केलं तर कमी करत असतील भाव. नाही शिड्या बघा एवढा उंच आहेत. एक 2 तास लागतात. 2-2.5 तास. म्हणजे ऑलमोस्ट 12-12:30 पर्यंत परिक्रमा व्हायला हवी. डिपेंड आपण थांबू चालू. आणि असं वाटतंय की एक दगड एकावर रचत हा डोंगर बनवला आहे की काय. पण कालांतराने त्याच्यामध्ये चिरा जाऊन त्याचे थर झाले. हा बघा हाच तो आश्रम आहे नागरघाटचा. हा समोरचा नागरघाट आहे. आणि परिक्रमेत पहिली भोजन प्रसादी आम्ही त्याच आश्रमात घेतली. आता इथून तुम्हाला क्लिअर दिसेल. इकडे बघा मैया एकदम खळखळत वाहते. मी नेहमी असं दृश्य दिसलं की तुम्हाला सांगतो. रमती राजंती. गमत गमत मैयाचा हा प्रवाह चालू आहे.
इथून थेट रेवा संगम आपलं भरूच गुजरात तिकडे हा प्रवाह मैयाचा संपतो. रेवा सागर. हे बघ ना हळूहळू सगळं तुटतंय बघ नाही बांधलेलं इकडे. ह्या बाजूला सुद्धा सगळं हे झालंय, बांधकाम सगळं तुटत चाललंय. त्या समुद्राला रत्नासागर म्हणतात, जिथे मैयाचा शेवटचा टप्पा, जिथे आपण त्याला फेरी घालून उत्तर तटावर जातो. हा एवढा मैयाचा अमरकंटक पासून तो रत्नासागर हा प्रवास आहे. आणि त्यालाच, त्या प्रवासाला जिथून मैया जाते त्याला जी फेरी घालणं, त्याला जी प्रदक्षिणा घालतो त्यालाच परिक्रमा म्हणतात. हे तुम्हाला माहिती आहेच आता. आणि ॲक्च्युली इकडे उजव्या बाजूला अर्जुन वॉच असं करून श्रीकृष्णाने अर्जुनांना युद्धाच्या वेळी जे ज्ञान दिलं होतं त्याचं प्रत्येक गीतेचं ज्ञान हा एक फलक बनवलेला आहे, त्याच्यावरती ते लिहिलेलं आहे. पण माझ्यामध्ये कोणी वाचत जातच नाही, कारण तेवढा वेळ नसतो कोणाला. हे आम्ही पण जाताना फक्त 1-2 भाग बघितले आणि तसंच निघून गेलो, आणि ते वाचत गेले तर 5 ते 6 तासच्या वरती लागते. तरी एक मी पाटी तुम्हाला दाखवतो. हे बघा, अशा प्रत्येक ठिकाणी हे लावलेले आहे. हा 26वा आहे अर्जुन वॉच. गणेश मंदिर आहे इकडे. हे आपल्या उजव्या बाजूने कावेरी मैया येते आणि ह्या डाव्या बाजूला नर्मदा मैया आहे, आणि ह्यांचा इकडे संगम होतो मैयाचा आणि कावेरी मैयाचा. आणि ह्याच संगमावर कपड्यामध्ये डाळ त्याच्यात भिजवायची असते आणि ऋणमुक्तेश्वर महादेव आहेत त्यांना ती चढवायची असते. आणि इकडे येऊन लोक दगडावर दगड रचून ठेवतात एक आठवण म्हणून. किती दिवस राहत असेल ते माहीत नाही आहे, पण हे बघा काय छोटे छोटे. हे बघा, एक पैकेट दे दो और वो कपड़ा. ये सब चला गया था ना, मैया बढ़ गई थी तभी, हो गया था क्योंकि हम आज आए ना तो वो सब पूरा टूटा फूटा मिला. मतलब जो दीवारें बड़ी बड़ी थी ना वो भी सब गई. हे बघा छोटा हात लावून दिलं तर बरं आहे. दिलं 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 पळाला. अरे मैया, माचीस घ्यायची होती. मैया धावत धावत माचीस घ्यायला चालली. हा, आणि हे आहे ना ऍक्च्युली ह्याच्या पुढे हे असं बांधतात ते बरं पडतं. का माहिती आहे, स्नान वगैरे करायचं असेल तर आतमध्ये जायची गरज नाही, ते स्नान करता येतं. आणि सुंदर असं वातावरण आहे, एकदम मन प्रसन्न होणारं वातावरण आहे. मैया आहे, कावेरी मैया आहे. आणि ऊन जास्त नाही आहे, गारवा आहे थोडा, जास्त गारवा नाही आहे.
ना प्लेझंट आहे ना एकदम छान आहे. आणि दुकानं पण जास्त ओपन नाही आहेत आणि गर्दी नाही आहे मेन म्हणजे. त्यामुळे आम्हाला ओंकारेश्वरला सुद्धा दर्शनासाठी काही घाई झाली नाही. आता इकडून मांदता करून आम्ही विमलेश्वर आणि बाकीचे काशी विश्वनाथ वगैरे जे मंदिर आहेत ते फिरणार आहोत. बघा मैयाने पटकन जाऊन माचीस घेऊन आलेत. आणि बघा सुंदर कावेरी मैया. आणि अशा प्रकारे ही परिक्रमा पण केली जाते मांदाता बोटीनी. हा बघा संगमाकडे जायचा मार्ग. तर इथून तुम्ही याल तेव्हा जरा जपून या, थोडे दगड हालत असतात. तर नीट पाय दगडावर असेल तर ठेवून थोडं मुवमेंटवरनं कळतं आपल्याला दगड हलतोय की नाही हलत आहे. बघा आर्यन पहिल्यांदा येतोय त्यामुळे त्याला थोडी अडचण होते. अडचण तशी होत नाही कारण तो मग वैशालीला सांभाळून घेऊन येतोय. या आता आपल्याला इथे पुढे जाऊन चप्पल काढावी लागेल कारण मैया आहे. तर मैयात आपण चप्पल घालून जात नाही. इकडे चप्पल काढूया आणि जाऊया. तर आम्ही मैयाला श्रीफळ अर्पण केला आहे आणि शृंगार अर्पण केला आहे. आणि मैयाने तो स्वीकारला असेलच. नर्मदे हर नर्मदे हर ते हर. कसं वाटतंय आर्यन वैशाली? छान वाटतंय ना माझ्याकडे. आणि बघा आणि तुम्ही एक लक्षात ठेवा संगमाला आलात ना तर काही लोक काय करतात बघा. तर ती लोक जाऊन तिकडे पाया वगैरे पडतात. नर्मदा मैयामध्ये जाऊन तुम्ही पाया पडताय दॅट इज ओके. म्हणजे आपण मैया आहे तिकडे. पण संगमाचं महत्त्व काय, ज्या दोन्ही मैयांचा जिथे एकत्र मिलाप होतो त्याला संगम म्हणतात. संगमात आला तर बघा नर्मदा मैया कावेरी मैया इकडून येते आणि नर्मदा मैया इकडून येतात. हा ॲक्च्युली संगम आहे. तर दोघांचा संगमात येऊन स्नान करण्याचा जो काही फल असतं ते वेगळं असतं. मैया स्नान करा कावेरीत करा तरी त्यांचा आशीर्वाद लाभणार आहे. पण ह्याचा संगमाचा हा महत्त्व आहे. आता गेल्या वेळी आम्ही आलेलो तेव्हा मैयाच्या इथे दुसराच एक अजून दगडी वगैरे टाकून वेगळा भाग केलेला आहे. तर मैया लांबून जात होता आणि संगम त्या बाजूला होत होता माझ्या बोटाच्या तिकडे. आणि सगळेजण स्नान इथे मैयात करत होते. तेव्हा मी सगळ्यांना हाक मारले सांगितलं की बाबा तुम्ही इथे स्नान करा तिथे स्नान करा काही हरकत नाही. पण जर संगमात करायचं असेल तर तुम्हाला तिकडे संगम आहे. मग सगळे धावत माझ्या मागे आलेले. तर तुम्हीही संगम कुठे आहे ते बघूनच संगमात स्नान करा किंवा काही जे चढावा द्यायचा तो करा. म्हणजे वाईट म्हणून किंवा मला जे माहिती आहे ते मी सांगितलं एक माहिती म्हणून. सगळ्यांना माहिती असतं काही लोकांना माहीत नसतं त्यांच्यासाठी ही माहिती देत आहे मी. नर्मदे हर कावेरी मैया नर्मदे हर. ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर ह्याच्यामध्ये आम्ही डाळ चढवली आहे. इथे डाळ चढवल्याने तुमचे ऋणातून तुम्ही मुक्त होता. जे तुमच्यावर कोणाचे ऋण असतील ते सगळे मुक्त होतात. नर्मदे हे पण मंदिर मी आधी पण तुम्हाला दाखवलेलं. सुंदर असं पुरातन ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर. आणि छोटेसे नंदी महाराज सुंदर असे. नर्मदे हर. समोर द्वारकाधीश मंदिर आहे. इथे गणपती बाप्पा शंभो यांचं मंदिर शिवशंभोंचं मंदिर. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव शिव शंभो. नर्मदे हर. आणि द्वारकाधीश मंदिर. जय श्रीराम जय बजरंगबली.
राधे राधे, जय श्री कृष्ण, राधे राधे, राधे राधे, राधे राधे. बघा पुरातन बांधकाम, राहण्यासाठी बनवलेल्या खोल्या आहेत. हे बघा, तर विटांची रचना वेगळी असायची बांधकामाची. हे बघा, हे बघा आतमध्ये असे राहतात. इकडे लाईट वगैरे सगळी सुविधा आहे. नर्मदे मैया, सुंदर अशी मैयाची मूर्ती आहे आणि ते हवनकुंड आहे. आणि माकडं आहेत ना, तुमच्याकडे इथे आलात तर पिशवी असेल तर पिशवी त्यांच्यासमोर घेऊन ओपनली घेऊ नका, कारण ते त्यांना पिशवी दिसली की त्यांना वाटतं त्यामध्ये खाण्याचं काहीतरी नर्मदे सामग्री आहे, त्यामुळे ते डायरेक्ट अटॅक करतात. आणि ते जरा पण घाबरत नाहीत, हा बघा, हा बघा, त्यांना पिशवी दिसली ना की लगेच ते त्याचा अटॅक करतात, कारण त्यांना अट्रॅक्शन पिशवीच आहे. आता त्या माणसाच्या अंगावर डायरेक्ट अटॅक केला त्याने, लिटरली त्याचे पाय पकडलेले. हे बघा छोटंसं पिल्लू हात लावले. शिवजी पार्वतीजी यांची सुंदर अशी मूर्ती आहे बघा, नर्मदे हर. आणि आम्ही ह्या वेळेला एकदम आरामात मांदाचा परिक्रमा करतोय ना. आणि नर्मदा मैया, आणि खूप मोठी परिक्रमा आहे. एवढ्या वर चढलो आता, सवय नाही ना परत चालायची. नर्मदे हर, गणपती बाप्पा. अच्छा, हे धर्म राजद्वार आहे आणि नर्मदे हर करायचं आणि पुढे जायचं. आणि ह्या देवडी असतात. आधी पण सीताराम लिहिलंय बघा तिकडे, नर्मदे हर. इकडे बघा भरपूर पक्षी आहेत, तुम्हाला आवाज ऐकायला येईल इकडे. गोमैया नर्मदे हर. इकडे बाईक वगैरे गाडी येते, म्हणजे इथे वाहन मार्ग आहे वरती यायला. इकडे अजून एक हनुमान मंदिर आहे. नर्मदे हर बाबा, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि वासरू बघा दूध पित आहे, खूप सुंदर असं दृश्य बघा. त्याला लांब लावलं त्यामुळे त्याला पोचत नाही तोंड त्याचा. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. सुंदर अशी मूर्ती बनवली आहे बघा. नर्मदे हर. माँ शेरावालीचं सुंदर असं मंदिर. काली माताची सुंदर अशी मूर्ती. ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा. आणि भरपूर वरती चढून आलो आम्ही आता. नर्मदे हर. आता पुढे जाऊन एक हॉल्ट करू परत. सुंदर असं मंदिर आहे हे बघा, तिथे दर्शन घेऊ. म्हणतात लिंबू सरबत, उसाचा रस, जे प्यायचं असेल ते पिऊ. श्री महाकालिका मंदिर आहे तिकडे. नर्मदे हर. गेट बंद आहे ना, तो जाऊ शकतो का? पक्षी बघता ना तुम्ही,
त्यांचा आवाज आहे ना एकत्र एवढे जोरदार ओरडताना गाय 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 असे करतात. हे बघा तेव्हा उडाले. आणि हे तुम्ही पाहताय ते गौरी सोमनाथ मंदिर. आधी पण आपल्या मांदाता पर्वत परिक्रमामध्ये दाखवले आपण. खूप सुंदर असं मंदिर आहे. हे नंतर वाटतं जीर्णोद्धार केलं आहे वरच्या भागाचा. बघा वरचं वेगळं आणि खालचं वेगळं आहे. आणि आधीचं मंदिर जे आक्रांता होते त्यांनी जे तोडलेलं भंग केलेलं सगळं हे बघा ते अवशेष ते सगळे पडलेले आहेत. हा मंदिराचा वरचा भाग असणार. ना थंड आहे ना. खूप मस्त. तो म्हणतो हे बिनसरी करता तर हे मस्त. हा हे छानच असतं. हा ते गौरी सोमनाथ टेम्पल ह्याची माहिती आहे इकडे. 10वी आणि 11वी शताब्दीतलं हे मंदिर आहे. आणि भूमिज शैलीमध्ये पंचरथ प्रकारमध्ये बनवलेलं 3 मजल्याचं मंदिर आहे. हे वाचून घ्या तुम्ही. मी दर्शन घेतलेलं. आता परत मला त्याचं सौभाग्य मिळालं आहे या पुरातन मंदिराचं दर्शन घेण्याचं. बरं तिकडे जाऊन या. तिथे नंदी महाराज आहेत ना. समोर नंदी महाराज आहेत. त्यांचं दर्शन घेऊ. आणि इकडे बजरंगबली आहेत. नाही अच्छा बाप्पा आहे. हा गणपती बाप्पा आहे. पण त्यातला हे भंग केले गेलेले आहे बघा. नर्मदे हर. गोमैया नर्मदे हर. आणि नंदी महाराज सुंदर असं मंदिर. त्यामधलं नंदी महाराजांचं दर्शन घ्या. खूप पुरातन असं असे नंदी महाराज आहेत. नर्मदे हर बघा. विशाल असे नंदी महाराज यांची मूर्ती आहे इकडे. आणि पुरातन शिवलिंग समोर. खूप मोठं शिवलिंग आहे हा. आणि बघा खारुटे सगळं. नंदी महाराज नर्मदे हर. नर्मदे हर नंदी महाराज. आणि शिवलिंग बघा तुम्ही. खूप सुंदर असं शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. मंदिर बघा. थांबा तुम्हाला मंदिर दाखवतो परत. हे बघा 2 मजली मंदिर आहे. आपण जाणार आहोत वरती. आणि माताराम वैशाली दमले बसली जरा मंदिराच्या इकडे. आणि आर्यन तिथे एक कोणतरी आहे भाविक जे आले तिथे परिक्रमेसाठी मानतात त्यांचा फोटो काढतोय. येतोय हे बघा. इथे देखील एक शिवलिंग आहे बघा. सुंदर असं मध्ये आता जाऊ दे. आणि वास्तुकला बघा किती सुंदर असं कोरीव काम. आणि हा बघा हा कुठला तरी एक वेगळा पाल नाही आहे का ते वेगळंच आहे. आणि मूर्ती बघा आधी पण मी दाखवलेली तुम्हाला. शंभो हात लावू. सुंदर पार्वती मैयाचं दर्शन घ्या. आणि ते अखंड ज्योत आहे. आणि वरती एक यंत्र आहे बघा. नर्मदे हर. तर
हे मामा आणि भांजे अशी शिवलिंग आहेत. पूर्वी हे यांना मिठी मारायचे अशी आख्यायिका ते पंडितजी सांगत होते. आणि याच्यामध्ये वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ हे शिवलिंग आधी पारदर्शी होतं. त्याच्यामध्ये जो कोणी बघेल त्याला त्याचा वर्तमान जो आहे तो आहेच, पण त्याचा पूर्वीचा जन्म, नंतर पुढचा जन्म हे दिसायचा. तर औरंगजेब जेव्हा इकडे आलेला तर त्याने ह्याच्यामध्ये पाहिलं तर त्याला त्याचा जन्म हा सुवरचा दिसला. आणि त्यामुळे त्यांनी इकडे सगळं खंडित करत होता तो सगळ्याच इकडे मंदिरं खंडित केली त्यांनी, म्हणजे तोडली, भंग केली. आणि ह्यालासुद्धा भंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हातून हे शिवलिंग काही भंग झालं नाही. म्हणून त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असाल तर अशा भेगा पडलेल्या आता पण दिसतात आहे. आणि त्यामुळे ते शिवलिंग जे पारदर्शी होतं ते एकदम अखंड झालं, अशी आख्यायिका ह्या इथे गुरुजी होते त्यांनी आम्हाला सांगितली. आता हे माझे शब्द नाहीत, त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला मी सांगतो आहे तुमच्या नॉलेजसाठी, आणि ते माझ्या नॉलेजसाठी सुद्धा होता. नर्मदे हर. बघा असा वरती जायचा मार्ग आहे, जरा सांभाळून जावं लागतं. अरुंद असा मार्ग आहे. बरं इकडे गॅप दिलाय. हां, खाली चिमणी ना, आधी वाटतं इथे दिवे वगैरे काय ते ड्युटी ठेवत असतील छोटीशी. आणि टाळं लावले वाटतं इकडे. मी लास्ट टाइम आलो होतो ते ओपन होतं मंदिर. नाही इकडे नाही, इकडे एक शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय शंभो, हर हर महादेव शिव शंभो. किती सुंदर बांधकाम आहे. मैया नर्मदे हर. आणि हा पहिला माळा होता, आता हा दुसरा माळा वरती जायचा आहे. हे तर एकदम अजूनच अरुंद आहे. हे बघा इकडे पण दिवा ठेवायसाठी जागा ठेवली. त्या काळी इथे आता पण ठेवत असते. आणि इकडे अजून एक शिवलिंग आहे. गॅस सुट्ट. आणि प्रॉपर चारी बाजूनी व्हेंटिलेशन आहे, त्यामुळे भरपूर वारा येतोय. शंभो हर हर महादेव शिव शंभो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि समोरचा भाग, आणि इथून ओंकारेश्वर सगळं दिसतंय बघा. शंभो हर हर महादेव. लेटे हुए हनुमान, दर्शन घ्या. राजराजेश्वरी मंदिर आणि 64 योगिनी ना मैया आहेत आपल्या. यावेळी आपण दर्शन करायला जाणार आहोत. 2 वेळा आलेलो पण राहूनच जायचं. आणि हे मंदिर बंद आहे राजराजेश्वरी इकडचं. आणि तुमचं हे देऊ का शिवशंभू बघा. आणि शंकराचार्यांचा नवीन जी स्टॅच्यू आहे तो त्याच्या वरती लावलेला आहे. आणि अजून त्याचं बांधकाम चालू आहे. ईश्वरी मंदिर ते आहे, ओपन आहे. चला आतमध्ये जाऊन आपण दर्शन तरी करून घेऊया. इथे श्रीयंत्र आहे. नित्यानंदजी महाराज.
नंदी महाराज, एवढी मोठी शिवपिंड आहे बघा, शिवलिंग. जय श्रीराम, जय बजरंगबली. राधे राधे, जय श्री कृष्ण. लल्ला आणि ते बजरंगबली बा सुंदर. आणि ते मैयाचं मंदिर, राजराजेश्वरी. हे शनी महाराज आहेत ना. नर्मदे हर, शनी महाराज नर्मदे हर. नवग्रह मंदिर बघा. ओम शनिश्चराय नमो नमः. बघा प्रतिमा खूप उंच अशी आहे. तर मला वाटतं किती असेल हे का, 50, 100, 150, 200, 400, 500 फूट तरी वरती असेल ना. खूप उंच आहे. अच्छा, म्हणून लास्ट टाइम आपण आलो तेव्हा तिकडे सगळं ते रस्ता बदललेला होता. अच्छा, बांधकाम चालू होणार होतं म्हणून. परिक्रमा मार्ग बदललाय, पूर्वी असा जायचं. हे बघा शंकराचार्यांची खूप मोठी प्रतिमा. आदि शंकराचार्य, समोरून दर्शन घ्या. सुंदर अशी मूर्ती आहे. अजून बांधकाम बाकी आहे, पूर्ण झालेलं नाही आहे. असा हा ओंकारेश्वरचा परिसर. जय श्रीराम, जय बजरंगबली. बजरंगबलीचं मंदिर, सीतामाता मंदिर. ओम नमः शिवाय. एवढा गारवा आहे ना आतमध्ये. हे बघा किती पुरातन आहे खांब. हे बघा मैयाचं मंदिर. दमलोय बाबा. आता आपण चांद सूरज द्वारला आलो आहोत. आणि बघा ती प्रतिमा इथून क्लिअर दिसेल. आदि शंकराचार्य. आणि परिक्रमा पथ. बोलो राम, जय श्रीराम. हे बघा गणपती बाप्पा. ओम नमः शिवाय. शंभो शंभो शंभो. जय श्रीराम, जय श्रीराम. बघा ते मंदिराचे सगळे अवशेष तोडून टाकलेले आहेत. किती क्रूरता असेल त्यांच्यामध्ये. अमानुष. सिद्धनाथ मंदिर वगैरे तोडफोड केली आहे. आधी पण मी दाखवलंय तुम्हाला.
सँड सारखे पत्थर आहे ना ते गरम नाही आहे. हे बघ, या पत्रावर किती गरम नाही. गरम ब्लॅक वाले गरम आहे. बघा किती सुंदर कोरीवकाम केलेलं आहे. हे कसे माहिती आहेत, जे कपटी लोक असतात ना काळ्या मनातले, ज्यांना चांगलं आवडत नाही, जलन जेलसी, त्यांचं नाही ना, त्यांचं धर्माचं काय नाही ना असं एवढं. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव शिव शंभो मात श्री नर्मदे हर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शंभो 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 हर हर महादेव शिव शंभो. लास्ट टाइम इथं जल होतं ना ठेवलेलं कशात तरी. हे कर, मी हात लावला कर. हर हर महादेव. मैया हे बघ, मैया ओंकारेश्वर डॅम बघा इथून किती क्लिअर दिसतोय. हे पाणी इथून पण गेलं असेल सोडल्यावर मग ह्या लेफ्ट साइडने. हो हो हो, म्हणून तर हे सगळं नष्ट झालं बघ ना. हा, तेव्हा तिकडे पताका लावलेला एक आश्रम दिसतोय हे ऑरेंज कलरचा. अर्जुन द्वार आणि भीम द्वार. नाही नाही, हे आपण ह्या साईडला रे. नाही नाही, ते समजलं. हा हा, आपण तिथूनच वरतून खालती आलो ना. कोणता आश्रम आहे काय माहिती. हम्म. त्यामुळे आता तर आपली मानदाता परिक्रमा शेवटच्या टप्प्यात आहे, झाली आता इथपर्यंत. आणि 12:30 झाले. आम्हाला वाटलं 12पर्यंत होऊन जाईल, तर 12:30 झाल्यात. आणि ते चमत्कार हनुमान मंदिर होतं, तर तिकडे जो हे आलेला पहाड आलेली ओंकारेश्वरचे काय ते डॅमचं पाणी सोडलेलं, त्याच्यामुळे त्याचं तुटलंय ते, त्यामुळे एंट्रन्स होतं तो तुटलाय, त्यामुळे तिथे जाता आलं नाही. मध्ये ठीक आहे, आम्ही बाहेरून दर्शन घेतलं. हे बघा तिथे तुटलेलं दिसेल तुम्हाला. भरपूर गरमी होते, भरपूर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. इथे स्थान आहे जिकडे एक संत महात्मा आहेत. आता दुपार झाली आम्ही जात नाही तिकडे, पण इकडे बघा, इथे 12ही महिने हे पाणी, शुद्ध पाणी या डोंगरातून खाली येत असतं. आणि इकडे बघा एक छोटंसं असं विहिरीसारखं बनवलं आहे, तर तिकडे जे जमा होतं हेच पाणी ते प्यायला वगैरे वापरतात आय थिंक. ते बाकी हे बघा खाली पण जातं ते पाणी. सुंदर असं दृश्य आहे, आणि दोन तुम्हाला क्लिअर दिसेल बघा त्या बाजूला. आणि इकडे बघा समोर गुफा आहे, आतमध्ये मंदिर वगैरे पण आहे. आणि बघा इकडे पाणी वरून मानदाता पर्वताच्या इथून ते पाणी तिकडे तर माहीत नाही, त्या आतमध्ये ते झिरपतंय बघा. आणि इकडे बघा सगळं खाली येतं हे बघा. लिटरली बघा पाईप ठेवलेलं आहे पाणी ते घेण्यासाठी इकडे.
ममदेश्वर महादेव मंदिराचं पण सुंदर असं दर्शन झालंय आणि नंदी महाराज समोर आहेत आणि हे पुरातन असं मंदिर पुरातन असं मंदिर आहे. काशी विश्वनाथ मंदिर दर्शन घ्या. आपण आता गोमुख घाटला आलेलो आहोत. तेव्हा गोमुख घाट आणि आपल्याला पूजा केलेली ते कोण होते ते फर्स्ट फ्लोअर सारखं दिसताना अनिल गुरुजी. त्याने आमची संकल्प जी पूजा होती ज्या संकल्प उचलला ती पूजा अनिल गुरुजी त्या पहिल्या फ्लोअरला राहतात. आणि हे गोमुख घाट दर्शन करा ओंकारेश्वर मंदिर समोर.